श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला जी काही सेवा सांगणार आहे तर ती आपले स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे 31 मार्चला, त्यासाठी आहे. तर प्रत्येक स्वामी भक्त काही ना काही करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या परीनं जसं शक्य होईल तशी सेवा करत आहे. कोणी स्वामीचरित्र सारामृत पाठ करत आहे, कोणी जपमाळ करत आहे, कोणी गुरुचरित्रातील 14वा 18वा अध्याय वाचत आहे. तर आज मी जी काही सेवा सांगणार आहे तर त्याने तुमची नक्कीच फलप्राप्ती होणार आहे. परंतु मला असं वाटतं की महाराजांचा प्रकट दिन आहे तर आपण कुठलीही इच्छा न मागता सेवा केली पाहिजे. तुम्ही एकदा या दिवशी जी काही सेवा करणार आहे, कुठलीही इच्छा न मागता तुम्ही फक्त मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न करा. स्वामी तुम्हाला भरभरून देतील, कशाचीही कमी पडू देणार नाही. तुम्ही काहीही मागू नका, तुमची नक्कीच स्वामी महाराज इच्छा पूर्ण करतील. तर आपल्याला जी काही सेवा करायची आहे, तर आता सगळेच जण सेवा करतायत, परंतु काहींना नोकरी असल्यामुळे किंवा बाहेरगावी गेल्यामुळे किंवा काही ना काही प्रॉब्लेम आल्यामुळे सेवा करणं शक्य झालं नाही. अगोदर 108 किंवा 51 दिवस, 8 दिवस, 7 दिवस, अशा प्रकारे 11 दिवस, अशा प्रकारे जर सेवा करणं शक्य झाली नाही आहे तर त्यांच्यासाठी आजची ही सेवा आहे. तर आज आपल्याला मी तुम्हाला जी काही सेवा सांगणार आहे तर ती आहे स्वामीचरित्र सारामृताचा पाठ आपल्याला कधी वाचायचा आहे. अक्कलकोट महाराजांचा प्रकट दिन आहे, त्या दिवशी सकाळी महाराजांना अभिषेक, फुलं, नैवेद्य अर्पण करून तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचा पाठ वाचायचा आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि गुरुचरित्रातील आपल्याला 4था अध्याय वाचायचा आहे. 4था अध्याय तर तो का, तर गुरुचरित्रातील 4थ्या अध्यायामध्ये स्वामी महाराज म्हणजेच दत्तगुरु महाराज यांचा प्रकट झालेले आहे. म्हणजेच त्यांचं जन्माचं कथा सांगितलेली आहे गुरुचरित्रातील 4थ्या अध्यायामध्ये. म्हणून आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे. आपले स्वामी महाराज दत्तरूप असल्यामुळे आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे. तुम्ही ही सेवा करा, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्यास प्रयत्न होईल. प्रत्येक इच्छा पूर्ण होईल म्हणजे तुम्ही सेवा केली की लगेच इच्छा पूर्ण होईल असं नसतं. तर तुम्हाला तुमचे कष्टसुद्धा महत्त्वाचे आहे, कष्ट करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर तुम्ही ही सेवा करा, नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. पण कुठलीही इच्छा न मागता सेवा करा, स्वामी भरभरून तुम्हाला देतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.